नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज म्हणजेच 23 नोव्हेंबर 2025ला जो TET पेपर क्रमांक 1 पहिली ते 5वीसाठी जो पेपर झालेला आहे त्या पेपरमधील गणित या विषयातील सर्वच्या सर्व 30च्या 30ही प्रश्नांचे अचूक उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी देत आहोत। म्हणजेच की या पेपरची आम्ही तुम्हाला गणिताची आन्सर की परफेक्ट अशी आन्सर की देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। तरी पण मित्रांनो, यामधील सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही तपासून घ्या आणि तुम्हाला किती गुण मिळाले किंवा तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत ते तुम्ही चेक करून घ्या। आणि समजा तुम्हाला जर यदा कदाचित एखाद्या प्रश्नावर आक्षेप असला किंवा एखादा उत्तर चुकीचा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की सर हे तुम्ही चुकीचं सांगितले। याचा तुम्हाला परिपूर्ण अधिकार आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही तुम्हाला अचूक अशी आन्सर की देण्याचा प्रयत्न करत आहोत। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले होता, एका संख्येची 3 पट आणि 6 पट यांची बेरीज यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे, तर त्या संख्येची निमपट किती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 9। ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 92 नंबरचा, 5.25 किमी लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे, त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 3, 4300 मीटर। त्यानंतर 93 नंबरला प्रश्न विचारलेला आला होता, ही बी सेटची आहे प्रश्नपत्रिका, लक्षात असू द्या बी सेट आहे। ठीक आहे, यदा कदाचित तुमच्याकडे ए, सी किंवा डी असेल तर ते प्रश्नाचा क्रमांक मागे पुढे होऊ शकतो। त्यानंतर प्रश्न विचारला होता, सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला, तर सामना किती वेळ चालला? याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 1, 7.25 तास चालला होता। ठीक आहे, त्यानंतर 94 नंबरला प्रश्न आलेला आहे, 36,060 मण्यांपासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? तर मित्रांनो, याची जास्तीत जास्त म्हणजे याला भागाकार करायचा आहे तुम्हाला। याचं उत्तर आहे 3005 माळा तयार होतील। किती? 3005 माळा। त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आला होता, 95 नंबरला एक प्रश्न आहे, एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? तर याचं उत्तर आहे त्या पुस्तकामध्ये 196 पाने असतील। पर्याय क्रमांक 1, 196 पाने असतील। त्यानंतरचं आहे 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात, तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल? म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी 4.5 मीटरपासून 2 शर्ट शिवतात, तर 2.25 पासून 1 शर्ट शिवली जाईल, म्हणजे 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? तर याचं उत्तर आहे 33.75 मीटर इतका कापड लागेल। किती? 15 शर्ट शिवण्यासाठी। त्यानंतरचा मित्रांनो, ह्या भूमितीवरचा प्रश्न आलेला आहे। या ठिकाणी त्रिकोणाबद्दल सांगितलेलं आहे आणि वर्तुळाबद्दल। तर ओ केंद्र असलेले वर्तुळ कोण ADB च्या बिंदूंना बिंदू A व बिंदू B मध्ये स्पर्श करते। जर मापकोन ADB बरोबर 68 असेल तर मापकोन AOB बरोबर किती आहे? तर मापकोन AOB चे या ठिकाणी विचारलेलं आहे। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 112, पर्याय क्रमांक 2, 112 डिग्री असेल। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघूया काय आला होता। त्यानंतर प्रश्न विचारलेला आहे काळकाम वेग वरचा। तर या ठिकाणी बघा, काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी 19,200 मिळते, मजुरांची संख्या 3 ने कमी केली तर 5 दिवसांची मजुरी 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुराची 1 दिवसाची मजुरी किती? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 240। किती आहे? 240 या ठिकाणी प्रत्येकाची मजुरी आहे। त्यानंतर 99 नंबरला प्रश्न विचारलेला आहे, 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 किलोग्रॅम, 60 किलोग्रॅम, 50 किलोग्रॅम, 24 किलोग्रॅम आणि 31 किलोग्रॅम या प्रमाणे तांदूळ जमवले, ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास पिशवीत किती तांदूळ भरले जातील? तर याचं उत्तर आहे 42 किलोग्रॅम तांदूळ भरले जातील। किती? 42 किलोग्रॅम तांदूळ भरावे लागतील। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, बघून घेऊ आपण काय आहे। तर त्यानंतर मित्रांनो, 100 नंबरवर प्रश्न आला होता, एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 235। किती? 235 डिग्री हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण एका व्हिडिओमध्ये घेतला होता की षटकोनी आकृती आली होती, याच्यापूर्वी षटकोनी ठोकळा विचारला होता, त्यापूर्वी ते 4 कोनी विचारला होता, पण या ठिकाणी आपल्याला पंचकोनी ठोकळा विचारलेला आहे। यामध्ये काय म्हणते, खालील पंचकोनी चितीच्या शिरोबिंदूची संख्या ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल? तर मित्रांनो, या ठिकाणी पृष्ठे किती आहेत? तर पृष्ठे
आपल्याला पृष्ठ या ठिकाणी 5 आणि हे वरचा खालचा हे 7 आहेत आणि कोण किती आहेत तर ते सगळे कोण आहेत 10. त्यामुळे कितीने जास्त असेल तर 3ने जास्त असेल हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालील प्रत्येक लहान चौरसाची परिमिती, या ठिकाणी चौरसाची परिमिती दिली आहे त्यावरून आपल्याला एक बाजू काढता येणार आहे. तर 96 सेमी आहे, तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती? तर मित्रांनो याचं उत्तर आहे 31.2 सेमी हे संपूर्ण आकृतीची परिमिती असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 103, 8,400 रकमेत 200 व 500 रुपयाच्या समान नोटा आहेत. ठीक आहे. तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत? तर याचं उत्तर आहे त्या रकमेमध्ये एकूण 24 नोटा असणार आहेत. किती? 24 नोटा असणार आहेत. त्यानंतर प्रश्न विचारण्यात आलेला आहे, 12 मीटर लांब 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उर्वरित जागेचे क्षेत्रफळ किती? तर उर्वरित जागेचे क्षेत्रफळ जे आहे ते आहे 99 चौरस मीटर. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 99 चौरस मीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे, 150 सेंटीमीटर लांब 120 सेंटीमीटर रुंद आणि 90 सेंटीमीटर उंच असणाऱ्या इष्टिकाचिती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 50 रुपये चौरस मीटर या दराने किती खर्च येईल? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 3 423 रुपये इतका खर्च येणार आहे याला. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 4 आहे 207 आणि 195. ह्या दोघालाही 3ने भाग जाते, उर्वरित कोणत्या संख्येला कॉमन अंकाने भाग जात नाही. म्हणजे त्याचं उत्तर काय होईल? तर पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. त्यानंतर काय दिलं आहे? तर मित्रांनो या ठिकाणी आलेख दिला होता आणि ह्या आलेखावर प्रश्न विचारण्यात आले होते. तर या ठिकाणी आलेखावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 107, कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी जास्त आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 2 गुरुवारी जास्त आहे. कोणत्या दिवशी? गुरुवारी. त्यानंतर 108वा प्रश्न विचारला आहे, 4 दिवसांच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती आहे? तर यांचं उत्तर आहे मित्रांनो 40. ठीक आहे. 40 डिग्री आहे याचं फरक जे आहे ते आहे 40 डिग्रीचं. किती आहे? 40 डिग्रीचं फरक आहे यांच्या बेरजेमध्ये. त्यानंतर 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? तर मित्रांनो 11:15 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 112.5 अंशाचा इतका कोन होणार आहे. हे आहे त्याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न काय आहे? तर 3 ही त्रिकोणी संख्या असेल, 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकाची येणारी संख्या, म्हणजे 3 पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. 3ला 1 नंबर दिला आहे, म्हणजे त्याच्यानंतरचीला 2 3 असं द्यायचं आहे. म्हणजे 5वी कोणती असेल? तर 5व्या त्रिकोणी संख्येचा वर्ग विचारला आहे. मग 5व्या त्रिकोणी संख्येचा वर्ग काय असणार आहे? तर 5व्या त्रिकोणी संख्येचा वर्ग असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 441, कारण ती संख्या येत आहे 21. ठीक आहे. 3च्या नंतरची आहे 6, मग 10, मग 15 आणि 21, म्हणून याचं उत्तर असणार आहे 21चा वर्ग 441. त्यानंतर 8 2 0 7 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती? तर मित्रांनो हे अंक वापरून आपल्याला 5 अंकी मोठी आणि 5 अंकी लहान संख्या तयार करायची आहे आणि त्याची वजाबाकी करायची आहे, तेव्हा त्याचं उत्तर येते 68,642. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आहे, निमित्ताने गृहउद्योगासाठी जसाजसे 7.5 दराने बँकेकडून 1.5 लाख रुपयांचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले, त्या मुदतीवर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2,40,000 इतकी रक्कम तिला बँकेला परत करावी लागेल. म्हणजे त्यावर व्याज येणार आहे, निव्वळ व्याज येणार आहे मित्रांनो 8 वर्षाचा 90,000 रुपये व्याज येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका परीक्षेत आराध्याला 30 पैकी 24 गुण, गणितात 50 पैकी 38 गुण आणि विज्ञानात 75 पैकी 63 गुण व हिंदीत 90 पैकी 63 गुण, तर तिला कोणत्या विषयात शेकडा जास्त गुण मिळालेले आहेत? तर तिला कोणत्या विषयात शेकडा जास्त गुण मिळालेले आहेत? याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 विज्ञान या विषयामध्ये. म्हणजे किती? 75 पैकी 63 गुण हे त्याचं उत्तर असेल. विज्ञानमध्ये सर्वात जास्त मिळालेले आहेत. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रश्न काय आहे, सोनालीने 50 डझन केळी खरेदी केली व 60 रुपये डझन दराने सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये डझन दराने खरेदी केली व
500 रुपये शेकडा या दराने विकल्यास तिला रुपये नफा किंवा तोटा किती होईल? किती रुपये नफा म्हणत आहे मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी तिला किती रुपये नफा होईल? तर तिला या ठिकाणी नफा झाला आहे 300 रुपये नफा, म्हणजे पर्याय क्रमांक 2. किती रुपये नफा? 300 रुपये नफा. त्यानंतर आहे 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतील? तर याचं उत्तर आहे संगत कोणाच्या 4 जोड्या तयार होतील, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर ओ केंद्र असलेल्या वर्तुळावरील 16 सेंटीमीटर लांबीची जीवा PQ ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती? तर मित्रांनो त्या वर्तुळाची आपल्याला त्रिज्या विचारली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे 10 सेंटीमीटर. किती? 10 सेंटीमीटर. त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, बघून घेऊ. वर्गमुळात 800 - 175 असं जे इक्वेशन दिलेलं आहे, या इक्वेशनचं उत्तर येते मित्रांनो पर्याय क्रमांक 1. याचे उत्तर येते 4. किती येते? गुणाकार भागाकार वर्गमूळ जर केला तर याचं उत्तर येते 4. त्यानंतरचा 118 नंबरचा प्रश्न आहे. 5 ताटे व 10 वाट्यांची किंमत 1000 रुपये आहे व 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत 560 रुपये आहे. तर एका ताटाच्या किमतीत किती वाटे आपल्याला खरेदी करता येतील? तर मित्रांनो एका ताटाच्या किमतीत आपल्याला या ठिकाणी 3 वाट्या खरेदी करता येणार आहेत. किती? 3. ठीक आहे. त्यानंतर आहे 72 आणि 96 यांच्या सामायिक विभाजक किती आहेत? तर यांच्या दोघांचे कॉमन फॅक्टर विचारले आहे, तर याचे 6 आहेत मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 6. ठीक आहे. त्यानंतर एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. तर मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील? किती कमी दिवस लागतील म्हणत आहे. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला कमी दिवस झालेले विचारलं आहे, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो आधी 5 दिवस लागत होते, आता 4च दिवस लागतील, म्हणजे आपल्याला 1 दिवस कमी लागेल. आणि किती दिवसात पूर्ण होईल असा जर प्रश्न विचारला असता तर या ठिकाणी 4 हे उत्तर बरोबर आले असतं. त्यामुळे याचं उत्तर होणार आहे पर्याय नंबर 1. मित्रांनो आजच्या ज्या पेपर क्रमांक 1 गणित व बुद्धिमत्ता आणि भूमिती या विषयात जे काही प्रश्न आले होते त्या 30च्या 30ही प्रश्नांचे आपण या ठिकाणी अचूक उत्तरे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, म्हणजे अचूक आन्सर की देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यदा कदाचित एखादा प्रश्न चुकला असेल किंवा माझा ओघात सांगताना समजा जर ऑप्शन चुकीचा सांगितला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की हे चुकीचं आहे आणि बरोबर असेल तर. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.